हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण CTTच्या परीक्षेसंदर्भात प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपरचा सराव करत आहोत. तर आजची ही आपली प्रश्नपत्रिका जानेवारी 2024ची असून आज आपण मराठी या विषयासंदर्भात प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्याला सुरुवातीला त्यांनी एक उतारा दिलेला आहे आणि दुसरा देखील त्यांनी आपल्याला इथे उताराच दिलेला आहे. बऱ्याच वेळा ते उतारा किंवा कविता देखील विचारतात. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सईताई आणि अप्पा यांच्याबद्दलच्या माझ्या सुरुवातीच्या भावना हळूहळू बदलत गेल्या. मी मोठी होत होते, माझी समज वाढत होती. हे जसे त्यांचे एक कारण, तसेच त्या दोघांचा स्वभाव हेही दुसरे कारण. सईताई सुरेख होत्या, प्रेमळ होत्या, त्यांना काव्याची गोडी होती, पण त्यांचे मन लहान मुलांचे अविकसित असे राहिले. संसारातील अनुभवांनी त्यात जी खोली यायची ती आलीच नाही. इतकेच नाही तर मानसिक विकृतीला बळी पडून त्यांची लगेच मानसिक वाढ एक प्रकारे खुंटली होती. शंखू त्यांची पहिली मुलगी, तिच्या पाठोपाठच 1.5 वर्षात त्यांना मुलगा झाला आणि तो वर्षाच्या आतच गेलाही. त्या दुःखाने त्यांच्या मनावर काही विलक्षण परिणाम झाला असला पाहिजे. माझ्या लहानपणी मला या गोष्टी कळत नसत, पण आता मात्र त्यांची संगती लागते. आपल्या भोवती कोणीतरी लहान मूल असल्याखेरीज त्यांना जेवणच जात नसे. आम्ही सगळी मुले जेवून शाळेत गेलो म्हणजे त्या शेजारच्या लिमयांच्या घरची मुलं तरी आणीत, नाहीतर गुण्याच्या मधूला तरी घेऊन येत व आपल्यासमोर बसून जेवत. सईताईच्या बरोबर बाजारात जायला मोठी गंमत असे. त्या नेहमी मला आणि शंकूला काहीतरी खाण्याची, खेळण्याची किंवा लिहिण्याची वस्तू घेऊन देत. स्वतः इतके जिन्नस खरेदी करीत की त्यांची मागहून येणारी बिले भागवता बिचाऱ्या आप्पांची अगदी नाकी नऊ येत. त्यांना खेळायच्या वस्तू विकत घ्यायच्या फार नाद. हटकून एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणीत असत. मी लहान असताना सर्वच गोष्टींबद्दल त्यांचे उतू जाणारे औत्सुक्य व आनंद एवढ्यापुरतीच ही विकृती होती. पुढे मात्र रोग फारच बळावला, तो थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत. त्यांचे वर्षाचे काही महिने पहाटेपासून रात्रीपर्यंत अतिशय धांदल, समारंभ, हालचाल यात जात व काही महिने अगदी स्वस्थ बसून नाही जेवण, नाही खाणे, नाही अंघोळ, केवळ उदासीनता असे जात. त्यांच्या प्रेमळपणाने मी त्यांच्याकडे आकर्षित झाले खरी, पण पुढे या आकर्षणाचे रूपांतर करुणेत झाले. तर या उतार्यावरील आता आपण प्रश्न पाहूयात. सईताई आणि अप्पा यांच्याबद्दल लेखिकेच्या भावना बदलण्याचे कारण काय? तर याचं उत्तर आहे लेखिकेचा समजदारपणा. मानसिक विकृतींचे बळी कोण पडले? तर मानसिक विकृतींचे बळी सईताई पडली. सईताई सुरेख व प्रेमळ होत्या. यातील अधोरेखित शब्द काय आहे? तर यातील अधोरेखित शब्द आहे गुणविशेष. जिन्नस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पदार्थ. दर महिन्याला बाहुली व खेळण्यातील वस्तू खरेदी करण्यामागे सईताईची मानसिकता काय असू शकते? तर याचं उत्तर आहे पुत्रवियोग. विलक्षण परिणाम झाला. यातील अधोरेखित काय आहे? तर याचं उत्तर आहे गुणविशेषण. बाजार या शब्दाच्या आशयाचा अचूक पर्याय निवडा. याचं उत्तर आहे हाट. एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणीत असत. यातील बाहुली हे काय आहे? तर यातील बाहुली हे कर्म आहे. तर आता इथे त्यांनी आपल्याला दुसरा उताराच दिलेला आहे. तर आता आपण हा दुसरा उतारा वाचूयात. भाद्रपदात नुसती फुलेच नाहीत तर कोवळी फळे आणि शेंगाही झाडावर दिसतात. फळे म्हणजे शरद ऋतूचा सुफलतेचा आविष्कार. ही पहा डाळिंबी लाल बुंद फुले आणि छोटी शोभिवंत गोल फळे तिच्यावर एकदम डहळली आहेत. तशीच ती पांढऱ्या वाटोळ्या पाकळ्यांनी नाजूक केसरांनी भरलेली पेरूंची सुंदर फुले व लहान हिरवी फळे, तसेच ही फिकट पिवळ्या रंगांची नयनरम्य उग्र वासाची पपईची फुले आणि ती लहान कठीण फळे, सीताफळीची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याच्या फुलांसारखी फुले आणि खवल्यांची शोभिवंत चिमुकली फळे. शेवग्याची झाडे पांढऱ्या शुभ्र पुष्प गेंदांनी खचून भरली आहेत. कोवळ्या शेंगा लोंबत आहेत आणि फुलांवर काळे भुंगे रुंजी घालत आहेत. या फुलांवर हे भुंगे जसे लुब्ध आहेत तसे दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलांवर असलेले मी अजून पाहिले नाहीत. आंब्याच्या मोहरावर वसंतकाली सुद्धा मुंबईत तरी निदान भुंगे मी कधीच पाहिले नाहीत. पण शेवगा फुलू दे की ते आलेच धावून. गुलमोहराच्या झाडावरही हिरव्या तलवारी लटकत आहेत आणि त्यांचे पान खुडलेले असताना फुलांचा बहर आषाढात उतू जात असतो. त्या पांढऱ्या खूर चाफ्याची फुले अजूनही झाडावर पर्ण संभारात गुरफटलेली रेंगाळत आहेत. जणू ते या झाडांचे डोळेच असावेत. सासरी जाता जाता मागे वळून आपल्या माहेरच्या गोतावळ्यांकडे वारंवार बघणाऱ्या ग्रामकन्येसारखे हे झाड आता वाटत आहे. लाकडाची फुले कोणी पाहिली आहेत? सुक्या फळीच्या अंतरात का कुठे फुले निर्माण करीत असा ओलावा असतो, पण आजूबाजूचे सारे हिरवे हिरवे पुष्पमंडित वनस्पतींचे जग पाहून श्रावणात दगडांनी शेवाळ्याच्या शाली पांघरल्या आणि ही पहा सुताराने तासलेली पाण्याच्या पिंपावर झाकण घातलेली देवदारांची
फळी. किती दिवसात ऊन नाही. वातावरण कसे सर्द आणि कुंद झाले होते. श्रावणभर ओलाव्यात राहून हिच्यावर बुरशीसारखे पांढरे डाग आले. मग त्यांचे माहेरी एवढे पांढरे कडवट दाणे झाले. मी ती फळी धुणार, तो काय चमत्कार! त्या मोहरीच्या दाण्यातून एक अतिसुंदर पाकळी पांढऱ्या तपकिरी मखमलीसारखी दिसू लागली. माझे मन मोहित झाले. वाटले की पावसाळी भूछत्रासारखे काहीतरी उगवत असेल. बुरशीचीच मौज काही दिवस पाहावी म्हणून मी ती फळी तशीच ठेवली. तर आता आपण या उतार्यावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत. कशाच्या फुलावर काळे भुंगे रुंजी घालत आहेत? तर याचं उत्तर आहे शेवगा. श्रावणभर ओलाव्यात राहून तिच्यावर बुरशीसारखे पांढरे डाग आले. यातील पांढरे काय आहे? तर याचं उत्तर आहे गुणविशेषण. हिरव्या तरवारी लेखिकेला कशावर लटकलेल्या दिसत आहेत? तर याचं उत्तर आहे गुलमोहराच्या झाडावर. प्रस्तुत उतार्यात कोणत्या फुलांचा उल्लेख नाही? तर प्रस्तुत उतार्यामध्ये चाफ्याची फुले याचा उल्लेख नाही. उग्रवास कशाचा येत असल्याचे लेखिका सांगते? तर उग्रवास हा पपईची फुले यांचा येत आहे असे लेखिका सांगते. शोभिवंत गोल फळे तिच्यावर डहडली आहेत. यातील अधोरेखित काय आहे? तर डहडली आहेत हे आहे संयुक्त क्रियापद. वातावरण कसे सर्द आणि कुंद झाले होते. यातील अधोरेखित काय आहे? तर यातील अधोरेखित हे उभयान्वयी अव्यय आहे. पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते? तर याचं उत्तर आहे त्या भाषेच्या मूळ भाषकासोबत सतत संपर्कात राहणे. जर मुले 2 भाषा आपल्या सभोवतालून ऐकतात तर या 2 भाषांचा संपर्क मुलांना मदतरूप ठरेल. शिक्षकांनी दिलेला नमुना वाक्यांचा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतिबंध पाठ करतात. ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्यांचा सराव करतात तेव्हा त्यांना शिक्षकांकडून सकारात्मक प्रबलन मिळते. शिक्षक डॅश याचा अवलंब करतात. तर याचं उत्तर आहे श्राव्य भाषा पद्धती. मुलांनी पाठ्यसामग्री काळजीपूर्वक नि लक्ष देऊन वाचावी. हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे म्हणजे कशा प्रकारचे वाचन आहे? तर हे आहे गहन वाचन. पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना गटात विभागून त्यांचे वर्तमानपत्रात वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवर चर्चा करण्यास सांगतात. या प्रकारचे संभाषण उपक्रम म्हणजे? तर याचं उत्तर आहे मौखिक ओघ सराव. विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास आणि भाषा यांचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो. प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा? तर याचं उत्तर आहे समजून केलेले वाचन. समग्र भाषा पद्धती म्हणजे डॅश असते. तर समग्र भाषा पद्धती ही अर्थाधारित असते. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि 4 चित्र क्रमाने लावायला सांगतात. या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे ढोबळपणे वाचण्याचा सराव करणे. भाषा शिक्षण ही अशी एक क्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते. तुम्ही या विधानाशी सहमत आहात किंवा नाही? तर विधानाशी सहमत नाही. आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे की विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा. विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात. शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात केला आहे? तर याचं उत्तर आहे व्याकरण भाषांतर. छापील पुस्तकांसोबतच ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्याला कौशल्य उपक्रमामध्ये गुंतवून ठेवतील वर्गात असली पाहिजे, कारण यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके उपलब्ध होतात. वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण उत्तम बालसाहित्यांची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे? याचं उत्तर आहे मुलांमध्ये आवड निर्माण होईल असेनी सहज उपलब्ध होणारे बालसाहित्य. एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे विद्यार्थी जास्त बोलतात. तर आपण जानेवारी 2024च्या प्रश्नपत्रिकेमधील मराठी या विषयावरील सर्व प्रश्नांचा सराव केलेला आहे.
तर अशाच प्रकारे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशनही भेटेल.